नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आंबेनळी घाटात 500 फूट दरीत कोसळलेल्या दाम्पत्याचे मृतदेह अखेर बाहेर, 2 दिवसांच्या थरारक रेस्क्यू मोहिमेला यश। शिवाई चालकांचा संप किशोर देसाईंच्या मध्यस्थीमुळे टळला, नामदार योगेश दादांचे निर्देश। भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्माननीय कृष्णराज महाडिक यांचे दापोली नगरीत जल्लोषात स्वागत। कोरेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न। आणि अवकाळी पावसामुळे खेडमधील जनजीवन विस्कळीत। आता पाहूया सविस्तर वृत्त। आंबेनळी घाट येथे झालेल्या भीषण अपघातानंतर सुरू असलेली थरारक बचाव मोहीम अखेर यशस्वी ठरली असून 500 फूट खोल दरीत कोसळलेल्या बाईकस्वार दाम्पत्याचे मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आलंय। 2 दिवस चाललेल्या या अत्यंत कठीण आणि जीवघेण्या मोहिमेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते। महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गावाजवळ पोलादपूर हद्दीत हा अपघात घडला। दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 7च्या सुमारास प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य अमित जाधव यांना घाटातील एका धोकादायक वळणावर रस्त्याच्या कडेला संशयास्पद अवस्थेत स्प्लेंडर मोटरसायकल आढळली। बाईक बॅरिकेड्स मध्ये अडकलेली असल्याने अपघाताची शक्यता लक्षात येताच त्यांनी तात्काळ सहकाऱ्यांना माहिती दिली। त्यानंतर प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली। रेस्क्यू टीमने दोरांच्या सहाय्याने सुमारे 500 फूट खोल दरीत उतरून अत्यंत धोकादायक परिस्थितीत शोधकार्य सुरू केलं। अथक प्रयत्नांनंतर प्रथम पुरुषाचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश आलं, मात्र प्रतिकूल हवामान आणि वाढत्या धोक्यामुळे उर्वरित बचाव कार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला। यानंतर 24 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 9च्या सुमारास पुन्हा बचाव मोहीम सुरू करण्यात आली। या मोहिमेत तब्बल 3 तासांच्या अथक मोहिमेनंतर महिलेचा मृतदेहही दरीतून बाहेर काढण्यात यश आलं। यामुळे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झालं। या थरारक बचाव कार्यात महाबळेश्वर ट्रेकर्सचे बाबा भाटिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अजित जाधव, अमित जाधव, ऋषी जाधव, मुन्ना उतेकर, दादू बिरमाणे, अनिकेत वागदरे, सौरभ गोळे, संकेत सावंत, सौरभ सालेकर, ओमकार सोनवणे, शरद सावंत, अमित कोळी, सुजित कोळी, दीपक ओंबळे, अखिल शेटे, आशिष बिरामणे, बाबू वागदरे, सोमनाथ वागदरे, रोहन जंगम, संगीता कोळी यांनी जीव धोक्यात घालून मोलाचं योगदान दिलं। घटनेची माहिती मिळताच पोलादपूर व महाबळेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। यावेळी महाबळेश्वरचे नगरसेवक कुमार शिंदे, पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे, स्वप्नील कदम तसेच कुंभरोशी आणि प्रतापगड परिसरातील युवक कार्यकर्त्यांनीही रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी उपस्थित राहून सहकार्य केलं। शिवाय ई बस चालवणाऱ्या 2 कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये दापोलीत वाद निर्माण झाल्याने या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र प्रवाशांचे हित लक्षात घेऊन दापोलीचे आमदार व राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई यांनी कर्मचाऱ्यांसह बैठक घेऊन सामंजस्याने तोडगा काढल्याने दिनांक 23 एप्रिल पासून होणारे कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले। दापोली आगारमध्ये ओलेक्ट्रा कंपनीच्या अंतर्गत ई बस सेवा सुरू असून 9 मीटर लांबीच्या 11 बसेस या खेड आणि चिपळूण या मार्गावर तर 12 मीटर लांबीच्या 10 बसेस या बोरिवली, ठाणे, पुणे या मार्गावर सेवा देत आहेत। या बसचे नियमन ईव्ही ट्रान्स कंपनी करत असून या बसेससाठी चालक पुरवणे तसेच साफसफाई व अन्य बाबी या स्टार क्रिस्ट सर्व्हिस प्रायव्हेटेड लिमिटेड कंपनी पाहत आहे। काही दिवसांपूर्वी या दोन्ही कंपन्यांचे डेपो मॅनेजर हे केबिन मध्ये चर्चा करत असताना एका कामगाराला या चर्चा आपल्या संदर्भात सुरू असल्याचं समजलं व यावरून त्यांनी वाद निर्माण केला। त्यामुळे कंपनीने त्याला कामावरून कमी केले। यावेळी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र त्यावेळी यश आले नाही। त्यानंतर कर्मचाऱ्यांनी
आपण काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला। ही बाब राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी याबाबत जिल्हा परिषद सदस्य व शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई यांना या प्रश्नाबाबत लक्ष देण्यास सांगितलं। त्यानुसार देसाई यांनी दोन्ही बाजू समजावून घेतल्या व आपल्या देशाच्या कायद्यानुसार एखाद्याला थेट शिक्षा देणं चुकीचं असून दोन्ही बाजूंनी संयम पाळणे गरजेचे असल्याचे सांगत, आपण दापोली आगारामध्ये एक कुटुंब म्हणून कार्यरत आहोत याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे असल्याचं सांगितलं। सदर कर्मचाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली असल्याने हा प्रश्न संपवावा व यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी सर्वांनीच काळजी घ्यावी असे सांगितलं। ज्यावेळी कर्मचाऱ्यांवर अन्याय होईल त्यावेळी आम्ही सर्व पदाधिकारी ठामपणे या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, मात्र याचा गैरफायदा कर्मचाऱ्यांनी घेता कामा नये असेही त्यांनी यावेळी सांगितले। त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींजवळ चर्चा होऊन सदर प्रश्न निकाली काढून आंदोलन मागे घेण्यात आलं। यावेळी ईव्ही ट्रान्सचे जाधव, डेपो मॅनेजर मोरे, स्टार क्रिस्ट कंपनीचे डेपो मॅनेजर साजन जाधव, दापोली मंडणगड एसटी प्रवासी मित्र संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर, खजिनदार आसिफ खलपे आदी उपस्थित होते। भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा युथ आयकॉन सन्माननीय कृष्णराज महाडिक यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा असताना दापोली नगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आलं। दापोली येथे भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक बळकटी आणि आगामी कार्ययोजना यावर मार्गदर्शन करण्यात आलं। या प्रसंगी भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, जालगाव पंचायत समिती सदस्य श्रीरामजी दाते, भाजपा जिल्हाध्यक्ष केदारजी साठे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, भाजपा अल्पसंख्याक खेड शहराध्यक्ष नईम चौगुले, ओवेस चौगुले, प्रणव मापुसकर, स्वराज गांधी, विजय गुप्ता, प्रदीप भोसले तसेच दापोली तालुक्यातील भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी कोरेगाव धावजी बाबा मंदिर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत तालुक्यातील कोरेगाव, शिरशी, सवणस, नांदगाव, आमशेत यासह अनेक खाडीपट्ट्यातील गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांना महास्वराज्य समाधान शिबिर अंतर्गत तहसीलदार सुधीरजी सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळेला व्यासपीठावर तहसीलदार सुधीर सोनावणे, पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे तसेच माजी सरपंच देवेंद्र मोरे, प्रकाश मोरे, दाऊद दुदुके, मंडल अधिकारी राजाराम घुले, पोलीस पाटील सुबोध जाधव, हिरालाल माळी, कोतवाल गंगाधर तांबे तसेच कोरेगावच्या सरपंच, पोलीस पाटील, संघटनेचे अध्यक्ष, आरोग्य सेवक यांच्यासह आजी माजी पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी तहसीलदार सोनावणे यांनी या शिबिराचा मुख्य उद्देश लोकांना समजावून सांगितला। महसूल मंत्री बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शासनाच्या आदेशानुसार कोणीही दाखल्यांपासून वंचित राहू नये किंवा शहरात हेलपाटे घालायला लागू नयेत म्हणून गावामध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंदार आपटे आणि प्रकाश मोरे यांनी केलं। कार्यक्रम यशस्वी करण्यातही कोतवाल आणि तलाठी व कोरेगाव ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली। छत्रपती शिवाजी महाराज समाधान अभियानाअंतर्गत शासन आपल्या दारात येत आहे आणि एका दिवसात दाखले देण्याची जी शासनाची योजना आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आज अनेक लाभार्थी आपण पाहतोय। आज कोरेगाव येथे श्री देव धावजी बाबा काळकाई मंदिरात आपण आहोत। तिथल्या अनेक ग्रामस्थांनी, अनेक तलाठ्यांनी, अनेक कोतवालांनी आणि सगळ्याच ग्रामस्थांनी छान असं नियोजन केलेलं आहे। आपण तिथले ग्रामस्थ आहेत, तिथले लोकप्रतिनिधी मोरे साहेब नमस्कार। आज आपण ह्या शिबिरात आलेला तुम्ही सुंदर असं आम्हाला सगळ्या लाभार्थ्यांसाठी आणि सगळ्या शासनासाठी चांगलं नियोजन केलं आहे। अगदी थोडक्यात काय सांगाल तुम्ही? मी शिवाजी महाराज समाधान शिबिर आहे शिबिर या कोरेगाव ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे। मी धन्यवाद देईन आमच्या कलेक्टर साहेबांना, आमच्या तहसीलदारांना, आमच्या उपविभाग अधिकारी खान साहेबांना। या भव्यदिव्य असा कार्यक्रम त्या शिरसी मंडळामध्ये आपण लावून आलेल्या गोरगरीब लोकांची जी ही सेवा या ठिकाणी आहे
की अशी जे चांगली सेवा या ठिकाणी या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी होते त्याचा सार्थ अभिमान आणि हे सर्व धन्यवाद हे आमच्या कलेक्टर साहेबांना द्यायला पाहिजे, ह्या आमच्या प्रांत मॅडमला द्यायला पाहिजे, आमच्या तहसीलदार सरांना द्यायला पाहिजे. आणि शासनाचे आभार मानलेले आहेत. आम्हाला एक लाभार्थी आहे, इथे विविध योजना आहेत. आपण आरोग्याचं शिबिर लावलेलं आहे, विधवा पेन्शन असेल, अपंगांची पेन्शन असेल किंवा एखादं उत्पन्न दाखला असेल, कोणताही असेल. काका नमस्कार, तुमचं नाव काय? शिरगावकर काका आले, तुम्ही कोणता लाभ घेतला? डोळे तपासले, एखादा दाखला वगैरे कोणता काढलात का? आज शिरगावकर काकांनी त्यांचे डोळे तपासणीचा लाभ घेतलेला आहे. असे एस.टी. पास आणि त्यांचे डोळे तपासणी असं त्यांनी 2 योजनेचा लाभ घेतलेला आहे. असे अनेक लाभार्थी आहेत की या शिबिराचा लाभ घेत आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय मला. आपल्याबरोबर आता आहेत राक्षा मॅडम आहेत. राक्षा मॅडमनी त्यांच्या छोट्या बेबीचं आधार कार्ड करून घेतलेलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई नमस्कार. छोट्या बेबीचं तुम्ही आधार कार्ड इथे दिसलात, काय सांगाल? इथे आली आणि माझं पटकन काम झालं. छोट्या बेबीचं आधार कार्ड घाललं, हां हां खेडला जाऊन उशीर झाला असता. ट्रेनला जाऊन उशीर झाला असता म्हणून ते जवळच होतं. शिबिरला माझं पटकन काम झालं. तुम्ही समाधानी आहात शिबिराला? हो हो मी समाधानी. असा प्रत्येक लाभार्थी सांगतोय. अनेक लाभार्थ्यांच्या आपण केलेले आहे. आता आपल्याबरोबर आहेत या शिबिरामध्ये राजेंद्र ठाकूर सर, सहाय्यक अधिकारी आहेत. त्यांच्याशी बातचीत करूया. अनेक महिलांनी आरोग्याचा लाभ घेतलेला आहे. त्या अनेक लाभार्थी अनेकांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. आपण सगळ्यांकडून जाणून घेऊया. सर नमस्कार, काय सांगाल शिबिरात किती लाभार्थी झाले? कोरेगाव अंतर्गत गावामध्ये शिबिर आयोजित केलेलं आहे. त्या शिबिरामध्ये आम्ही आमच्या आरोग्याच्या नवीन योजना या अंतर्गत शासनाने नवीन यामध्ये आता आम्ही जवळजवळ तपासणीमध्ये 40 ते 35 लाभार्थी अद्याप झालेले आहेत. आपण आरोग्य संपन्न गाव अभियान करताय. ते ह्या लाभार्थ्यांमध्ये तुम्ही एखाद्याला जर काही कुठली रोगराई डिटेक्ट झाली तर तुम्ही त्याचा पुढे काय करायचं? म्हणजे एखाद्याला समजा रोग डिटेक्ट झाला तर त्याला पुढे उपाययोजना काय करतात तेवढं आमच्या शिक्षकांचं पुढे आम्ही त्याला आमच्या प्राथमिक आरोग्य त्यांना आम्ही लाभ देऊ. त्यांना आम्ही आमच्या ग्रामीण रुग्णालयात काही केस त्याला आम्ही आमच्या ग्रामीण रुग्णालयात गडबडी हे आम्ही त्यांना एखादा लाभार्थी देव करा असं होऊ नये असं सगळ्यांचं म्हणणं आहे. पण एखादा लाभार्थी जर आरोग्याच्या बाबतीत डिटेक्ट झाला तर सरांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्याला कळवणी येते पुढील उपचारासाठी पाठवून देतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त इथेही लोकांनी लाभ घेतलेला आहे. अनेक आरोग्य सेवा तिथे कार्यरत आहेत. अनेक महिला आहेत, पुरुष आहेत. महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. सर्वही पंचायत समितीगण काय सांगाल सर्व शिबिरात? धन्यवाद की आपल्या मैसूर विभागाने हे कसं उत्तमरित्या राबवलेलं इथं लोकांची सोय होण्यासाठी जसे की डोळे तपासणी असो, 7-12 टक्के इथे भेटत्या एसटीच्या पासेस असो, एक चांगलं उत्तम असा इथं एक अनुभव बघायला भेटत आहे महसूल विभागाच्याकडून. मी अभिनंदन करतो आपले तहसीलदार साहेब, आमचे सरकार साहेब, आमचे सर्व तलाठी आणि सर्व महसूल विभागाचे सर्व अधिकारी. असा चांगला कार्यक्रम इथे घेतलेला आहे आणि त्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद लोकांनी सुद्धा दिलेला आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो आहे आणि असेच कार्यक्रम आपण पुढे सुद्धा घेत राहा. आणि लोकांची जी गैरसोय होत आहे ती गैरसोय नाही झाली पाहिजे. असे जर उपक्रम आपण करत राहिलो तर लोकांना प्रशासनावर विश्वास राहील आणि लोकंसुद्धा आपल्याला प्रत्येक वेदी आणि प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करतील आणि आम्ही सुद्धा तुमच्यासोबत राहून लोकांची सेवा करू एवढंच मी म्हणतोय आणि आपल्या सर्वांचे आभार मानतोय. निसारबाईंनी सांगितलेलं आहे की खेडमध्ये आला एखादा लाभार्थी की त्याला फेरा मारायला होऊ नये, त्याच्यासाठी शासनाने राबवलेलं शिबिर आहे आणि या शिबिराचा लाभ घेतलेला आहे. निसारबाईंनी खूप सारी शुभेच्छा आहे. धन्यवाद. आमच्या दीपावलीबरोबर बोलून
खेड तालुक्यात गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. खेड शहरासह ग्रामीण भागात मेघगर्जनेसह दमदार पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. अर्ध्या तासापासून सुरू असलेल्या मुसळधार सरींमुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं असून मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ मंदावल्याचं चित्र पाहायला मिळालं. अचानक आलेल्या पावसामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. भारतीय हवामान विभाग यांनी कोकण किनारपट्टीसाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार दुपारनंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरलाय. पुढील 2 दिवसातही अशाच प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसाचा फटका एप्रिल महिन्यातील आंबा पिकाला बसण्याची भीती व्यक्त केली जाते. सध्या हापूस आंबा तोडणीच्या हंगामात असताना पावसामुळे फळगळ, गुणवत्तेत घट तसेच शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडलाय. खेड येथील शिवाजीनगर श्री स्वामी समर्थ मठाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून शिवाजीनगर मित्रमंडळातर्फे रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत शिवाजीनगर बालवाडी येथे मोफत अस्थिरोग हाडांची तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलंय. या शिबिरात अस्थिरोग तज्ञ डॉक्टर निखिल मिसाळ तपासणी करणार आहेत. शिबिरातील रुग्णांसाठी सवलतीच्या दरात तपासण्या हॉस्पिटलमध्ये केल्या जातील. शिबिरामध्ये टीटीचे इंजेक्शन आणि औषधे मोफत दिली जाणार आहेत. तर या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचं आणि अधिक माहितीसाठी सुनील दरेकर 9422 63 17 62, शैलेश धारिया 9422 39 16 16, राजा जॉयसर 9422 37 59 75 आणि सुमित गुडेकर 95 11 29 72 68 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे 27 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7:30 ते 10 या वेळेत श्री स्वामी समर्थ मठ शिवाजीनगरच्या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पिंपळी खुर्द तालुका चिपळूण येथील वाशिष्ठी मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या दुग्ध प्रकल्पाला भेट दिली. तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यासोबतच प्रकल्पाची सविस्तर पाहणी करून यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केलं. या प्रसंगी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या ज्येष्ठ संचालिका सौ स्मिताताई चव्हाण यांनी त्यांचं औक्षण केलं. यावेळी भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभवजी खेडेकर, ऍडव्होकेट नैना पवार, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वाशिष्ठी डेअरीचे कर्मचारी उपस्थित होते. चिपळूण तालुका व शहर BLA मार्गदर्शन आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला पालकमंत्री उदयजित सामंत यांनी उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक कार्याविषयी मार्गदर्शन केलं. यावेळी चिपळूणच्या प्रलंबित विकास कामांचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीला उपनेते सदानंद चव्हाण, उपनेते संजयराव कदम, संपर्क प्रमुख अनिल नवगणे, जिल्हा प्रमुख राहुल पंडित, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी अध्यक्ष शंकरराव कांगणे, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश चकपाळ, दापोलीच्या नगराध्यक्षा कृपाताई घाग, खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला आदी उपस्थित होते.